भीमाशंकर कारखान्याच्या वार्षिक सभेमध्ये कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाला। त्यानंतर बाचाबाची झाल्याचंही दिसून आलंय। मुख्य म्हणजे देवदत्त निकम आणि दिलीप वळसे पाटलांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झालेली आहे आणि दिलीप वळसे पाटील या ठिकाणी उपस्थित असतानाच ही बाचाबाची झाल्याची माहिती समोर येते आहे। वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये दिलीप वळसे पाटील यांच्या समोरच हा वाद झाला। असे कुणी आरोप केला हे मला माहित नाही, परंतु अहवाल जो होतो त्याला संचालक मंडळाची मीटिंग होते। संचालक मंडळाच्या मीटिंग मध्ये याचं सगळं वाचन होतं। कुठलीही गोष्ट संचालक मंडळाच्या मीटिंग मध्ये ठरल्यानंतर त्याची वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे ती मांडली जाते। त्यामुळं संचालक मंडळ ठरवतात ना हे सगळं अजेंडा, आणि शेतकऱ्यांना त्यावेळेस मुभा असते। शेतकऱ्यांकडे सगळा अजेंडा पोहोचलेला असतो, सगळा अहवाल गेलेला आहे। त्याच्यावर शेतकऱ्यांनी जे काही सभासद आहेत त्यांनी त्याच्यावर अभ्यास करून त्यांचं काय म्हणणं असेल तर ते कारखान्याकडे 7 दिवस 14 दिवस अगोदर द्यायचं असतं। अशा पद्धतीने एकही कुणाची सूचना किंवा कुणाची तक्रार किंवा काहीही कारखान्याकडे प्राप्त झालेली नाही। भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा आलेख, इतिहास आणि कारकीर्द कशी राहिली आहे, मला खेदानं सांगावंसं वाटतं की आंबेगाव तालुक्यामध्ये सहकारामध्ये अशा प्रकारची संस्कृती, त्याचं असं भोंगळ दर्शन कधी बघायला मिळालं नाही, ते आज बघायला मिळालं। ठीक आहे, तुमचे उद्देश काही असतील, परंतु हा शेतकऱ्याच्या जीवनाशी निगडीत असलेला शेतकऱ्यांचा कारखाना आहे। तिथं चांगल्या पद्धतीची कामगिरी होते, देशात 1 नंबरचं पारितोषिक मिळतं आहे, आणि हे सगळं होत असताना तुम्हाला फक्त तुमचे पॉलिटिकल स्कोर करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे जर करत असाल तर कुठंतरी चुकीचं असं दिसतंय।